नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण भरली वांगी करणार आहोत। आता हे वांगी आपण स्वच्छ धुवून याच्यामध्ये वांगी बुडतील एवढं पाणी ओतायचं याच्यामध्ये। आता अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊयात। मी वांगी धुवून घेतलेली आहेत, कारण कसं होतं या दांड्यांमध्ये पण माती वगैरे लागते ना, त्याच्यासाठी धुवून घेतलेत आणि याच्यामध्ये वांगी बुडतील असं मी पाणी ठेवलेले आहे। आता आपण याला चिरून घेऊयात। हे पहा, वांगी चिरायची कशी, मी सर्व हा दांडा काढत नाही, अगदी थोडासा पुढचा काढते, कारण शिजल्यानंतर हे वांग्याचा देठ सुद्धा खूप छान लागतो खायला। हे पहा, असं याच्यामध्ये काय आहे का पाहायचं, असं कीड लागलेली आहे का असं पाहायचं। हे पहा, स्वच्छ आहे वांग। अगदी थोडंसंच आहे, पुढचं कापून घेते मी। वांग्यात मसाला भरायचा ना, इतपत असं वांग असं देठापर्यंत चिरून घ्यायचं। आणि वांगी एकदा अशी चिरली ना की ती पाण्याच्या बाहेर ठेवायची नाही, त्याच्यामुळे काय होतं ते काळी वगैरे पडतात, त्याच्यासाठी असं पाण्यातच डुबून ठेवायची याला। हे पहा, सर्व वांगी आपण अशी चिरून घेतलेली आहेत। आत खिडकी वगैरे आहेत का ते आपण पाहिलेत। पुन्हा पाण्यातच ठेवायची आणि आता याचा मसाला बनवून घेऊयात आपण। वांग्याची पूर्वतयारी अशी करून घ्यायची। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर असेल तर टाका, नसली तरी सुद्धा या भाजी तरी सुद्धा चालेल। कढीपत्ता आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। जेवढा आपल्याला मसाल्याला शेंगदाण्याचा कूट लागेल ना तसा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा। आता हा मसाला आपण काय करायचं, मिक्स करून घेऊयात हे सर्व। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे आपण मिक्स करून घेतलं सर्व। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। 4 टीस्पून मी मीठ टाकून घेतलेलं आहे। ही भाजी मी 5 जणांसाठी करत आहे। हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट 4 टीस्पून। तिखट मीठ कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि याच्यामध्ये मी चवीसाठी मटन मसाला टाकून घेते 2 टीस्पून। नाही मटन मसाला टाकला ना तरी सुद्धा चालतो, फक्त लाल तिखट याच्यामध्येच आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात, कारण मीठ टाकलेलं आहे, मीठ सर्व सारणमध्ये मिक्स झालं पाहिजे। हे पहा, हे सारण बनवताना तुम्हाला वाटण सुद्धा लागणार नाही, फक्त एवढ्या ह्याच्यातच असाच हा मसाला बनवला ना की खूप छान वांग्याची भाजी होते। पहा, आता याच्यामध्ये आपण कूट टाकून घेणार आहोत। कूट जास्त पण नाही टाकायचा, मापात अगदी हे सारण व्यवस्थित मिळून येईल एवढ्यासाठीच आपण कूट टाकणार आहोत। हे पहा, बास होईल कूट, जास्त नाही टाकायचा। अर्धी वाटी आपण कूट टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा आपण तेल टाकून घेतलेलं आहे। आता हा मसाला असा पूर्ण मिक्स करून घेऊयात सर्व। वाटण बनवा हे करा त्याच्यापेक्षा ना हे अशा पद्धतीने तुम्ही एकदा वांग करून पहा, खूप छान लागतं। याचा रस्सा सुद्धा सुटतो, नाहीतर मग तुम्हाला लपतप किंवा सुक्क करायचं असेल ना, कोणत्याही पद्धतीचं वांग तुम्ही करू शकता। आता हे आपण पाण्यात ठेवलेले वांग आहे ना, याच्यामध्ये आपण हे मसाला भरून घ्यायचा बा छान। हे असा वांग करायला पण अगदी सोपं आहे, नवशिके सुद्धा छान असे करतील पहा।
खूप छान ही वांग्याची भाजी होती. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत जा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण भाजी कशी आणि कोणत्या पद्धतीने केलेली आहे. सर्व वांगी आता आपण भरून घेतलेली आहे. आता आपण फोडणी करून घेणार आहोत. कढई तापलेली आहे आणि याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. मोहरी टाकून घेऊयात. मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकून घेऊ. आता आपण मसाला करताना सर्व टाकलेला आहे. त्याच्यासाठी आपण अगोदर वांगी फ्राय करून घेणार आहोत. वांगी आता आपण छान अशी परतून घेऊयात. वांग्याला 1 मिनिटभर आपण वाफ येऊन देऊयात आणि गॅस एकदम मंद केलेला आहे. वांग्याला आपण 1 मिनिटभर वाफ दिलेली आहे. त्याच्यामुळे ना भाजी खूप टेस्टी होते. तर याच्यामध्ये आपण हा जो मसाला केलेला आहे ना तो परतून घेऊयात. याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेत आहे. तुम्हाला नसल तेल जास्त लागेल, जास्त टाकणार नाही, पण नसल टाकायचं तर टाकू नका. असाच तुम्ही परतून घेऊ शकता, कारण आपण अगोदर त्याच्यात तेल सुद्धा टाकलेलं होतं वांग्यांमध्ये मसाला भरताना. आणि सर्व आता मिक्स करून छान असं आपण परतून घेणार आहोत. वांग आणि मसाला हे सर्व आपण आता परतून घेतलेलं आहे. हे पहा, वांग्याचा तर सुवास एवढा छान सुटलेला आहे ना घरभर. तुम्ही खरंच या पद्धतीने ना एकदा वांग करून पहा आणि नंतर मला कमेंट्समध्ये सांगा कसं झालं आहे ते. आता पुन्हा याच्यावरती आपण 1 मिनिटभर याला वाफ आणून देऊयात. जेवढं भाज्यांना तुम्ही वाफ देताल ना तेवढी भाजी चवदार आणि छान होते. पहा, हे पहा 1 मिनिट झालेला आहे. वांगे भरताना ज्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवला होता ते पाणी मी अगोदर ओतून घेत आहे आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकत आहे. तुम्हाला जर हे वांग सुक्क पाहिजे असेल ना, पाणी फक्त वांग बुडेल इतपतच ठेवायचं. आणि जर तुम्हाला खप पाहिजे असेल त्याच्यापेक्षा कमी ठेवा पाणी. आणि तुम्हाला जर भाकरी बरोबर थोडासा रस्सा पाहिजे असेल तर एवढं पाणी ठेवा. आता फुल गॅसवरती आपण याला ना 1 उकळी आणून देऊयात. भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. पहा, उकळी आली ना की त्याच्यानंतर गॅस एकदम मंद करायचा. हे पहा, गॅस एकदम मी मंद केलेला आहे आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून भाजी शिजून घेणार आहोत. फक्त एक 10-15 मिनिटांनी तुम्ही हे झाकण काढून पहा की भाजी शिजली आहे की नाही. हे पहा, वांग शिजलेलं आहे. रस्सा जर तुम्हाला जास्त नको असेल ना तर फुल गॅस करायचा आणि रस्सा आटून घ्यायचा. जर देठात वांग थोडंसं राहिलेलं असेल ना ते सुद्धा त्यात छान असं शिजून निघतं. पहा, मी आता फुल गॅस केलेला आहे कारण मला एवढा रस्सा नको आहे. ते थोडासा गॅस मी फुल गॅस केलेला. ही वांग्याची भाजी शिजलेली आहे. वांग सुद्धा छान शिजले आणि देठात सुद्धा छान शिजलेलं आहे. पहा, आता कोण कोण टिफिनमध्ये अशा लपथपी भाजी नेतात. जे अशा भाज्या नेतात ना डब्यासाठी तर त्यांनी इथंच गॅस बंद करायचा. त्याच्यावर थंड झाली की अजूनही हे सुक्क होतं. पहा, हे असं ओलसर राहत नाही एवढं.
आणि कुणाला एकदम अजून ड्राय करायची असेल तर एक 5 ते 6 मिनिट गॅस फुल ठेवायचा आणि हे आटून घ्यायचं सर्व. मस्त अशी हे वांग्याची भाजी तयार होती पहा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.